सगळ्या भाज्या आता आणलेल्या आहेत, त्या आता निवडून ठेवायच्या आहेत उद्याच्या भाजी भाकरीसाठी, गौरीसाठी स्पेशली. आज तयारी करून ठेवली तर उद्या थोडंसं सोपं जातं, त्यामुळे सगळ्या भाज्या निवडणं फार गरजेचं आहे. आणि तो व्हिडिओ असं टाकतात बघ, तो सुरुवातीला ह्या अशा आणले. उद्याची तयारी पूर्ण आज व्यवस्थित करून ठेवली तर उद्या थोडंसं सोपं जाणार आहे, जेणेकरून लवकरात लवकर फोडण्या वगैरे देता येईल. कारण गवर वगैरे घ्यायची घरात आणि धुवाधुवी व्यवस्थित सगळं करून ठेवलं की उद्या खूप मदत होते ह्या गोष्टींची. कारण गवर आतमध्ये घेताना घाई गडबड, मग पुन्हा आल्यानंतर ते भाजी भाकरीची इथे घाई, त्यापेक्षा वेळेत आपल्या गेलेल्या गोष्टी खूप बऱ्या असतात. म्हणून अशी तयारी करून ठेवायची जेणेकरून आपल्याला थोडंसं सोपं जातं, इझी जातं. आणि आता नैवेद्यासाठी काकडी आणलेली आहे, कारलं आणलेलं आहे, टमॅटो आणलेले आहेत, वांग, पुन्हा इथं पालेभाज्या, प्रत्येक पालेभाज्या आहे, आळू वडी करणार आहे, मेथी, पुन्हा शेपू, कांदापात, हे असं आहे भाज्या. तेवढ्या आता निवडून ठेवून जितकं मला जमतं तेवढं करणार. परत कर. एका बाजूला चालू आहे वांग्याचं भरीत करण्यासाठी वांग, आणि इकडं भाकरी चालू आहे. अजून आरती व्हायची बाकी आहे. तिकडं बर्फी, खोबऱ्याची वडी करायचं चालू आहे, किसायला चालू आहे, आता करणार आहे. सगळ्यांनी मिळून केल्यावर पटपट झालेला आहे. कढीपत्ता असा डब्यामध्ये भरून ठेवला की आपला खराब होत नाही, म्हणून डब्यामध्ये भरून ठेवलेला आहे, लागेल तसा घेणार आहे. आणि ह्या अशा भाज्या निवडून ठेवलेल्या आहेत सकाळसाठी धुवून, फक्त आता फोडणीला घातलं की झालं. कोथिंबीर जी आहे अशी पिशवीवर पसरवलेली आहे, जेणे पाणी त्याच्यात राहणार. उद्या सकाळी ती भरून ठेवायची डब्यात, मग चांगली राहते. झाले ते थोडंसं अजून खाली करून. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कॉमेंटमध्ये. टेक केअर, काळजी घ्या, बाय, गुड नाईट. सबस्क्राईब करायला विसरू नका.